नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा. माझ्या प्रतिभा माने या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर यांच्यासाठी मी करत होते चहा आणि आम्ही ठरवलं बाहेर जायचं. तर त्यासाठी मी रेडीही झाले. त्यानंतर पिल्लूला देखील रेडी केला आणि पिल्लूला इतकी घाई झाली होती की दरवाजा उघडत होता पण त्याला काही उघडता आला नाही. तर आम्ही गेलो आज स्वामीनारायण मंदिरात आणि हे मंदिर इतकं सुंदर आहे ना, एकदा पहा तुम्ही. आणि यामागची स्टोरी देखील तुम्हाला मी सांगते. हे फर्स्ट टाईम इथे शिफ्ट झाले होते आणि मी होते सांगलीमध्ये सासरी. तर यांनी मला व्हिडिओ कॉल केला इथे उभा राहून. तर मी तेव्हाच ठरवलं की आपण देखील या मंदिरात नक्की जायचं. पण मला हे माहीत नव्हतं यांनी या मंदिराजवळच रूम घेतलेली आहे. मग काय प्रत्येक संडेला मी इथे यायचे. आणि हे मंदिर जितकं सुंदर आहे ना, तितकंच स्वच्छ देखील असतं. अगदी तुम्ही पावसाळ्यात देखील आला ना तर हे स्वच्छच दिसेल. आणि या दोन्ही बाजूला गार्डन आहेत आणि इथे इतकी गर्दी असते ना, लोक लांबून ट्रॅव्हल्स करून येतात. काही मुलं, लहान मुलांची ट्रिप देखील इथे येते. आणि हे व्हाईट कलरच्या लाद्या बघताय ना तुम्ही, ह्या लाद्या यासाठी आहेत की पावसाळ्यात इथे प्रत्येक लादीवर पायपुसणी टाकली जाते, जेणेकरून लोक घसरून पडू नयेत. आणि लोक देखील लाईननुसार देवाला येतात बरं का. आता मंदिराचा मेन दरवाजा तर बंद आहे, पण बाहेरची मूर्ती आहे ती थोडीफार तुम्हाला दाखवेल. मी म्हटलं होतं देवाच्या जवळ थोडंसं जावं, पण पिल्लू काय शांत बसत नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे. आता तुम्हाला मी दाखवते गार्डन थोडंफार. तर हे आहे लहान मुलांचं गार्डन आणि दुसऱ्या साईडला आहे मोठ्या लोकांसाठीचं गार्डन. ते देखील खूप सुंदर आहे. मी तुम्हाला परत शूट करून दाखवेन. आत्तापुरतं इतकं बस आहे. त्यानंतर आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये. म्हणजे मला खायचा होता उत्तप्पा आणि पिल्लूला आली होती झोप. मी आलो परत घरी. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.